नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे. झुंजार 137 न्यूज या यूट्यूब चॅनलकरिता आपणास देत आहे धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 15 जुलै 2026च्या 10 ठळक घडामोडी. श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे धाराशिव, उस्मानाबाद शहरात भाविकांनी व नगर परिषदेने तसेच विविध राजकीय पदाधिकारी यांनी केले जल्लोषात स्वागत. धाराशिव, उस्मानाबाद येथे 28 जुलै रोजी निघणाऱ्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेल्या मोर्चाच्या समन्वय समितीने घेतला तालुका स्तरावर बैठकाचा धडाका. 28 तारखेला जुलै रोजी निघणार धुमधडाक्यात मोर्चा. कुमाळवाडीच्या शिवारात 40 वर्षीय शेतकरी बाबासाहेब देशमुख यांचा गळा चिरून झाली हत्या. अनैतिक संबंधातून खुनाचा झाला संशय. देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. याचा 24 तासाचाच छडा लागून देशमुख यांच्या पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी. उमरगा येथील सिव्हिल सर्जन यांच्या चौकशीमध्ये दोषी ठरलेले व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेले व आपल्या कर्तव्यात दिरंगाई करणारे भूलतज्ञ परिचारिका व डॉक्टर यांचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेले डॉक्टर बिचकाटे, डॉक्टर दानाई व परिचारिका यांची झाली कसून चौकशी सुरू. जादा नफ्याचे आमिष दाखवून ॲप डाउनलोड करण्यास सांगून 11 लाखाच्या वर घातला गंडा. अनिल भोसले राहणार काजळा येथील व्यक्तीच्या वेगवेगळ्या मोबाईलवरून संपर्क साधून केली फसवणूक. सायबर सेलमध्ये झाला गुन्हा दाखल व सायबर सेलने केली चौकशी सुरू. शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट नोंदी दाखवून दुबार नोंदी केल्याचा प्रकार. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप असलेल्या काळे यांची झाली चौकशी सुरू. कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी धाराशिव यांनी शेतकरी यांनी कार्यालयाशी किंवा संकेतस्थळावर माहिती घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन. इंधनाच्या किमती सतत वाढत असल्याच्या ताण महामंडळावर येत असल्याचे कारण देत एसटी महामंडळाने घेतला तिकिटाच्या 10% वाढीचा निर्णय. 31 जुलैपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचीही आहे शक्यता. उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास सर्जरीच्या नावाखाली मैत्रिणीने केली 12 लाखाच्या वर मैत्रिणीचीच फसवणूक. गोजर बनसोडेच्या फिर्यादीवरून खुर्शिदा शेख या महिलेवर झाला गुन्हा दाखल. जुलमी व सक्तीने बसवले जात असलेल्या स्मार्ट मीटर निर्णयाविरोधात शिवसेना उभाटाने आयोजित केले 16 जुलै रोजी चक्काजाम. हा चक्काजाम चक्क महावितरण कार्यालयासमोरच होणार असल्याचेही शिवसेनेच्या कडून सांगण्यात आले आहे. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा झुंजार 137 न्यूज.